नमस्कार मित्रांनो. पालक ज्याची प्रतीक्षा करत होते ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. आर-टीची ॲडमिशन लॉटरी लागलेली आहे. कोर्टाने असा निर्णय दिला आहे की सरकारने 25% जागा ठेवल्या पाहिजेत आणि सरकारने जो याआधी जी-आर काढला होता तो कोर्टाने रद्द केला आहे. आता लॉटरी लागलेली आहे. लॉटरीमध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता. आता तुमचे नाव लागलेले आहे ते कसे चेक करायचे, ॲडमिट लेटर कसे डाउनलोड करायचे, हमीपत्र लागणारे कसे डाउनलोड करायचे, तुमच्या जिल्ह्याची लिस्ट कशी पाहायची, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. आर-टीची लॉटरी पाहण्यासाठी गुगलवर टाईप करा student.maharashtra.gov.in. यानंतर शासनाची जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे तुम्ही या स्टुडंट पोर्टलवर जाल. या पोर्टलवर गेल्यानंतर इथे हे बघू शकता तुम्ही ही वेबसाईट कशी आहे. याच्यामध्ये आपल्याला आर-टी ॲडमिशन पोर्टलवर जायचं आहे. त्यासाठी खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करायचं म्हणजे आपण आर-टी 25% ॲडमिशन पोर्टल या पेजवर आपण जाऊ. तर आता या पेजवर सरकारने काय काय दिलेले आहे, कसे कसे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे, हमीपत्र कसे डाउनलोड करायचे आहे, रिझल्ट कसे बघायचे आहे, हे दिलेले आहे ते आज आपण बघूया. आर-टी 25%चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावे. जर सर्व्हर स्लो झाले तर पालकांनी पुन्हा प्रयत्न करावे. निवड यादीतील प्रवेशपात्र पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात. तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्याच्या लॉग इनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी. पालकांनी आपल्याबरोबर आर-टी पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावे. आर-टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरता निवड यादीतील प्रवेशपात्र पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होईल. परंतु पालकांनी फक्त SMSवर अवलंबून न राहता आर-टी पोर्टलवरती अर्जाची स्थिती व टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी. अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातील. यामध्ये बघू शकता टोटल सिलेक्शन 93,009 बालकांचे झालेले आहे आणि वेटिंगमध्ये 71,276 बालके आहेत. या वेबसाईटवर इथे खाली काही टॅब दिलेले आहेत. त्या टॅबमध्ये आपण सिलेक्टेड मूळ निवड यादी या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर इथे ॲकॅडमिक इयर येईल. इथे 2024-25 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट येईल. डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला कोणता डिस्ट्रिक्ट पाहिजे तो सिलेक्ट करायचा आहे. तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली डाउनलोड सिलेक्शन लिस्ट PDF असा ऑप्शन येईल. त्याच्यावर आपण डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इथे सिलेक्टेड मुलांची यादी दिसेल. इथे तुम्ही तुमच्या मुलाचं नाव ॲप्लिकेशन नंबर टाकून सिलेक्ट करू शकता. इथे ॲप्लिकेशन नंबर, मीडियम, स्कूल नेम, डेट ऑफ बर्थ अशा प्रकारे कॉलम दिलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची यादी डाउनलोड करू. वेटिंग लिस्ट बघण्यासाठी आपल्याला वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर ॲकॅडमिक इयर 2024-25 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर गो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली डाउनलोड वेटिंग लिस्ट PDF ऑप्शन येईल. तिथे आपण क्लिक केल्यानंतर ती फाईल आपली डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर आपण वेटिंग लिस्ट पाहू शकतो. तर या वेटिंग लिस्टमध्ये ॲप्लिकेशन नंबर, नेम, स्टँडर्ड, प्रायोरिटी नंबर, इथे हा प्रायोरिटी नंबर दिलेला आहे, किती नंबरला प्रायोरिटी आहे, UDISC, स्कूल नेम अशा प्रकारे कॉलम दिलेले आहेत आणि त्याच्याखाली विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे वेटिंग लिस्ट बघू शकता. वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेले म्हणजे तुम्हाला थोडं थांबायचं आहे. म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी जर ॲडमिशन कॅन्सल केलं तरच तुम्हाला विचार केला जाईल. आता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी हमीपत्र डाउनलोड करायचं आहे. ते हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे हमीपत्र सेल्फ डिक्लेरेशन टॅब दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचे. नंतर इथे डाउनलोड ऑप्शन नंतर डाउनलोड करायचं आहे. हे हमीपत्र भरून
आपण जी मूळ कागदपत्र जोडलेले आहेत त्याच्याबरोबर हमीपत्र घेऊन जायचं आहे. आता अजून एक डॉक्युमेंट जे लागणार आहे ते म्हणजे अलॉटमेंट कार्ड. त्यासाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवर जायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन पेज ओपन होईल. लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर इथे जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो युजर आय डी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा एंटर करायचा आहे. त्यानंतर असं पेज ओपन होईल आणि नंतर आपल्याला ॲडमिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ॲडमिट कार्ड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असे ॲडमिट कार्ड आपल्याला दिसेल. जर सिलेक्शन झाले असेल त्यांना इथे व्ह्यू अँड प्रिंट ऑप्शन दिसेल आणि ॲडमिशन स्टेटस पेंडिंग दाखवेल. आणि ज्यांचे सिलेक्शन झाले नसेल त्यांना इथं ब्लँक ॲडमिट कार्ड दाखवेल. तर अशा प्रकारे तुम्ही ॲडमिट कार्ड, हमीपत्र आणि इतर जी कागदपत्र आपण नोंदणी करताना दिलेले आहेत ती कागदपत्र घेऊन ॲडमिशनसाठी जायचं आहे आणि आपल्या पल्ल्याचे ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.